एकदम मऊ केस होत्यात क्लिनिक प्लसनं. आता ही टावेलनं पुसतो पहिला खसा खसा. पाणी पडतंय अंगावर. हे काय सगळे शर्ट भिजले पाणी पडून पडून. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 12 जून 2026. ते मी जेवलेली भांडी मला बाहेर आणून ठेवायची आहेत. मी बाहेर आणून ठेवलीच नाही. पाणी लई साठले, पाणी खाली करायला लागते. ताट उचलत नाही, पाणी साठले. यात काय आहे राहू दे, आता ते हे असंच असू दे. एवढी भांडी न्यायची आहे ती बाहेर. ओहो ओहो ओहो, पाणी सांडते ना यातलं फरशीवर. वज तर एवढं लागतंय काय सांगू. हे काय निम्मी भांडी बाहेर आणलेली, फक्त एवढीच राहिलेली. ती आता आणून ठेवली. पप्पा काय करते ते आंबा खायला लागली ती. काय बिलबिलीत आंबा इथे वाढतं. काय बिलबिल झाली ती, घट्ट नाही ती. काल आणलेली आंबं हे काय खायला लागली ती. मोबाईल कशाला लावला आहे उगाच. यात सिम कार्ड नाही, उगाच लावला आहे चार्ज. सिम कार्ड यात घातले या मोबाईलमध्ये. ह्यात काय आहे तवा. दुसरं कार्ड ते 68 नंबरचं घ्यायचं आहे ना. पण ह्यात पहिल्या नंबरचं मोबाईल कार्ड कुठं आहे ती. पहिल्या नंबर त्यात कार्ड ना, त्यात कार्ड नाही. वायफाय चालू करून बघतोय. त्यातलं कार्ड माझ्या नवीन मोबाईलमध्ये घातले या. आता मला कार्ड दुसरं घ्यायला पाहिजे. दुसरं कार्ड आता ह्याला दुसरंच कार्ड घ्यायला लागणार. पण ह्याच्यात आवाज येत नाही. मोबाईल खराब झाला आहे म्हणून ह्यातलं कार्ड ह्याच्यात घातलं आहे मी पहिल्याच्या मोबाईलात. याचा क्लिअर आवाज येतोय. ह्याचा 1000 रुपयाला घेतला खरं आवाज येईनच ह्याचा. आपण बोललेला तिकडं आवाज जात नाही याचा. 68 नंबरचं कार्ड बघायला पाहिजे. त्या कार्डला जाऊन मला जीवन दुसरं कार्ड बघायला लागणार. पण यात कार्ड घालून उपयोग नाही, आवाज येतच नाही ह्याचा. स्पीकर खराब झाला आहे जिओचा. असं ते तर बघा. परत आवाज नाही आले की परत आणि मग दुरुस्त करायला न्यायला लागणार. पैसे वाया जाणार. जाऊ दे बघतो माझं. ते खराबच आहे ना. लाईटा कुठं चालू आहे त्या. हो हो हाय वाटतं चालू. बंद करतो. बिल भरून जात नाही बिल भरायला. हा बिल किती आले. 400 रुपये आलं असेल इथले. गेले 400. मग किती. 1500 रुपये बिल आले. एवढं 1500 बिल. 2 महिन्याचं बिल आहे. 2 महिन्याचं आहे. मला वाटलं एका महिन्यात 1500 कसं काय. मित्रांनो मला कापायचे केस. केस केवढी वाढलेत बघा की. 3 महिने झाले केस कापले नाहीत मी. 3 का 2 महिने झालं केस कापले नाहीत. आणि मला केस कापायला वेळच भेटत नाही ना कामामुळं. सकाळी 9ला कामाला गेलो की संध्याकाळी 6ला नाही तर 7ला येते. मग कामावरनं आल्या कुठं जाऊ वाटत नाही ना, कारण की काम करून कंटाळा आलेला असते खूप. मग आज काय कामावर गेलो नाही कारण की आज काम नव्हतं. म्हटलं आज केस कापूनच यावं म्हटलं. मग आता केस कापायच्या अगोदर एक काम करतो, पहिला केस शॅम्पूनं धुतो. कारण की केस कापणाऱ्याला पण त्रास झाला नाही पाहिजे ना केस कापताना. ही केस बघ कशी अशी पाक वाळल्यागत झालीत आहे का, अशी कोरताडल्यागत झाली ते. म्हणजे केस कापताना काय केस कट होत्यात, काय होत नाहीत असं होतं ना अशी केस असल्यावर. त्यामुळे मी आता शॅम्पू लावून धुणार आहे खसा खसा खसा. आणि शॅम्पू आणूनच ठेवला आहे मी सकाळी. या हातुरणाखाली ठेवला आहे. हाय का बघायला पाहिजे पहिला. हाय ठीक आहे. क्लिनिक प्लस शॅम्पू आणून ठेवला आहे सकाळी. आता एक काम करतो, पाणी काय भरपूर आहे आपल्याकडे काय. वळीनं बारड्या भरून ठेवल्यात आहे का. दररोज पाणी येते आपल्याकडं, पाण्याची काही कमी नसत्या. एक काम केलं पाहिजे, पहिलं मला टावेल आणून ठेवला पाहिजे बाहेर. कारण की पुसायला काय नाही ना डोकं. पहिला टावेल आणून ठेवतो बाहेर, नाहीतर डोकं सगळं घरात यायला लागेल मग असंच पाण्याचं डोकं घेऊन. हे काय टावेल इथंच अडकवलं आहे. हो कडे घातले तरी टावेल असा ओढून आला. जोरात वाढला ना त्यामुळं. आता ही भांडी मला साईडला सारली पाहिजे, कारण की भांडी इथं मध्ये येते ना त्यामुळं. मला आता आपली बादलीच घेतो तांबे घेण्यापेक्षा. बादलीनं डोकं हे करतो. ही साईडला ठेवतो, नाहीतर ही यात पाणी पडले की सगळा साबण हे उघडून जाणार. मग आय ओरडणार.
त्यापेक्षा आपलं बाजूला ठेवलेलं बरं आहे का नाही. एक काम करतो, पहिलं डोकं भिजवतो मग शॅम्पू लावतो. शर्ट भिजतो का काय ती भ्या वाटते मला. आणि इथं माईक आहे ना, मला मेन माईकचं भ्या वाटतंय, भिजल. कारण की यो माईक खराब झालं की परत मग काय 1 महिना लागला आणायला. पगारच तर का मग काय आणू शकणार नाही मी. या माईक खराब झाला तर या माईकची मला भीती वाटते, बाकी काय नाही. त्यामुळं असं दक्षता घेऊन पाणी ओतायला लागते मला. केस कापायच्या अगोदर का नाही कधी पण डोकं धुतो मी पहिला शॅम्पूनं, मग केस कापायला जातो. म्हणजे केस कापणाऱ्याला पण व्यवस्थित कापायचे ना केस, मऊसूत असल्यावर. आता शॅम्पू काही लय लावत नाही, जरासा लावतो. मी कायम क्लिनिक प्लस शॅम्पू आणतो लावाय, एकदम मऊ केस होत्यात क्लिनिक प्लसनं. बहुतेक शर्टाची कॉलर मागणं भिजली. शपथ, हे काय डोळ्यात पण गेला शॅम्पू. पर्याय नाही, आता डोकं धुवायचं आहे म्हणल्यावर मी पण काय डोकंच चाललं नाही माझं. शर्ट काढायला पाहिजे होता मी. कधी माझं डोकं असं आहे ना, चालत नाही कधी. मला आता बदाम खाल्लं पाहिजे. माझ्या लक्षात काय राहतच नाही, असं होते. धुतलं मस्त डोकं. आता ह्यो माईक जरासाच भिजलाय, लय भिजला नाही. मला वाटलं माईक भिजला का काय. ह्यो माईक भिजला की मग बाद झालं म्हणून समजायचं. कारण की या माईकची व्यवस्थित काळजी घ्यायला लागते ना. एकदा ह्यो माईक खराब झाले की परत 1,500 रुपये आणायचं कुठं ना, हा प्रश्न पडतोय ना. माईक घेण्यासाठी परत महिनाभर वाट बघावी लागेल. पगार झाल्यावर माईक घेता येईल मला. त्यामुळं माईकची काळजी घ्यायला लागते लय, नाहीतर लय अवघड होते. आता ही टावेलनं पुसतो पहिला कसा पाणी पडतंय अंगावर. हे काय सगळे शर्ट भिजले पाणी पडून. आता बघा कशी मऊ सूत झाल्यात केस एकदम, आहे का. लय भारी मऊ होत्यात क्लिनिक प्लस शॅम्पू लावल्या. बाकीचे पण शॅम्पू लावल्या होत्यात मऊ सोडा, पण ह्याचं मी कायम क्लिनिक प्लसच लावतो शॅम्पू, दुसरा कुठला नाही लावत. एकदम वाळूस तर का पुसली पाहिजे कसा. आता काही लगेच जाणार नाही केस कापाय, पहिला केस जरा वाळी होणार मग जाणार केस कापायला. मित्रांनो, मी केस कापायच्या दुकानातनं जाऊन आलो, पण नेमकं बंद आहे आज. नेमकं आज बंद का ठेवले काय माहिती. मी दररोज तिथनं येतोय चौकातनं, दररोज चालू असते. नेमकं आजच बंद आहे का तीच कळणं झाले. म्हटलं सुट्ट्या कापून घ्यावं तर असं. मग आता मला उद्याच केस कापले पाहिजे कामावरनं आल्या. 6 वाजू दे, 7 वाजू दे, 8 वाजू दे, तरी पण कापणार म्हणजे कापणार आता उद्या. आता काय पर्याय नाही. मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.